कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काही म्हणा पण ओवी गुणी हा। संध्याचेच गुण उतरलेत त्याच्यात। ओवीच्या रूपात माझा संध्याच माझ्या सोबत असाच वाटतं माका। उमा, खरं सांगायचं तर माका सुरुवातीला वाटलं होता की परदेशात वाढलेली पोर हा आपल्या नांदिवली गावात एक दिवस पण राहायची नाही, पण पोरीनं सगळा खोटा ठरवला आणि मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये सहज मिसळली ती। खरं बघायला गेला तर विजयरावांबरोबर तिथं परदेशामध्ये आनंदात मजेत राहिला असता, पण तसा नाही, हट्ट धरला की माका इकडंच राहायचं। आता याला काय बोलायचं? मावशी, दादा, या बघा 100 वर्ष आयुष्य। चारू, 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 तू मुंबई गेलं होतस ना? अगं चारू, तू तू परत कसा येलास? आणि श्रीनू खाया? चारू, सगळं ठीक आहे ना? दादा, चारू मुंबईला गेली होती। श्रीनिवास तिला तिच्या मावशीकडे सोडायलाही गेला होता, पण तिच्या मावशीने तिला घरी राहू नाही दिलं, म्हणून श्रीनिवास तिला परत घेऊन आला। आणि काय ओवी, काय झालं? चारू इकडे आली, पण लाली आत्या तिला घरी राहू नाही देतात। त्यांनी तिला जायला सांगितलं, म्हणून मी हिला इथे घेऊन आले। ओवी, मला जाऊ दे, हवं तर मी देवळात जाऊन थांबेन। अगं पण मी इकडे नको, माझ्याच माणसांना मी नकोशी झाले। तू मला इथे का घेऊन आलीस? मला जाऊ दे घरी, मला अजून कोणाला त्रास नाही द्यायचा आहे। प्लीज प्लीज, मी तुझ्या पाया पडते, हवं तर प्लीज मला जाऊ दे। चारू, 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 असं का बोलतेस तू? आम्ही कोणीच लागत नाही तुझे। चारू, अगं लहानपणापासून इथे नांदिवलीत येऊन राहतोस ना, जेव्हा जेव्हा येलस तेव्हा कधी आमच्या प्रेमात तुका परकेपणा वाटलो काय? नाही ना? अगं जसा ओवी तसाच तू आमच्यासाठी। तुका वय तेवढे दिवस राहू इथे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।